हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 1 आणि 2 हे श्लोक एकत्र आहेत. त्यावर गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण यांनी जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, 7 ते 12 या भगवद्गीतेच्या आधीच्या अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जीव, भगवान आणि पदार्थ म्हणजेच प्रकृती यांच्या स्वरूपाबद्दल आणि त्यांच्या एकमेकांमधल्या संबंधांबद्दल सर्व चर्चा केली आणि त्याच विषयांच्या चर्चेचं वर्णन आता पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 13 ते 18 यामध्ये केलं जाणार आहे. तर नीटपणे जाणून घेऊया म्हणजे काय. भगवंतांनी 7 ते 12 या अध्यायामध्ये कशा प्रकारे जीवांबद्दल, प्रकृतीबद्दल, भगवंतांबद्दल सांगितलं होतं, कोणत्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं ते नीटपणे जाणून घेऊया. तर आपण सगळेच जाणतो भगवद्गीतेचा जो 7वा अध्याय आहे त्यामध्ये भगवंतांनी आपल्या ज्या प्रकृती आहेत त्यांबद्दल अर्जुनाला माहिती दिली होती. जसं आपण 7.4 हा श्लोक वाचतो. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. भगवंत म्हणतात, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर भगवंतांनी यामध्ये भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे तिच्या या ज्या शक्ती आहेत, प्राकृतिक शक्ती याबद्दल, भौतिक शक्तीबद्दल माहिती दिली आहे. तर भगवंतांची ही जी भौतिक शक्ती आहे तिला प्रकृती पण म्हटलं आहे. भिन्ना प्रकृती अष्टधा. आणि म्हणजेच काय, भगवंतांनी भौतिक प्रकृतीबद्दल 7.4 मध्ये सांगितलंय आणि लगेचच पुढच्या 7.5 या श्लोकात भगवंत म्हणत आहेत, अपरेयम इतिस्तु अन्याम प्रकृतीम विद्धि मे पराम जीवभूताम महाबाहो यया इदम धार्यते जगत. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त म्हणजे हे जे मी आता तुला 7.4 मध्ये ज्या माझ्या भौतिक प्रकृती शक्ती सांगितल्या त्या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. तर हे जे जीवात्मा आहेत, जीव आहेत ते भगवंतांची परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती आहेत. प्रकृती म्हणजे शक्ती आहेत. पुढे भगवंत म्हणतात, हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर हे सगळे जीव आहेत, जसे आपण सगळे जीवात्मा आहोत. आपण हे भौतिक शरीर धारण करतो आणि या भौतिक जगतात भौतिक प्रकृतीची ही जी सगळी विविध साधनं आहेत त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. 7.6 मध्ये भगवंत म्हणत आहेत, एतद योनिनी भूतानी सर्वाणी इति उपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभव प्रलय तथा. तर सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. म्हणजे या जगतामध्ये आपण जर सगळे जीव पाहिले म्हणजे जिवंत व्यक्ती आपल्याला सगळ्या दिसत आहेत, जसे तुम्ही आहात, मी आहे. तर आपलं शरीर कसं बनलं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं हे स्थूल शरीर आहे, दिसणारं शरीर आहे. सूक्ष्म शरीर मन, बुद्धी, अहंकार यांनी बनलंय. म्हणजे ह्या सगळे हे जे शब्द आपण बोलले, पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार, हे कुठच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं? 7.4 मध्ये भिन्ना प्रकृती अष्टधा या भौतिक प्रकृतींबद्दल भगवंतांनी सांगितलं होतं स्वतःच्या. आणि 7.5 मध्ये भगवंतांनी आपली
पराप्रकृती म्हणजे जीवात्म्यांबद्दल सांगितलं होतं. तर एवढं आपल्याला कळलंय की आपण हे आता आपलं शरीर बघतोय, तर हे शरीर भौतिक शक्ती आहे बाहेर आणि आत भगवंतांची आध्यात्मिक शक्ती म्हणजे आपण आत्मा आहोत, एवढं कळलं. आणि भगवंत म्हणतायत की सगळं काही या जगतात आहे, भौतिक आहे, जे काही आध्यात्मिक आहे, त्या सगळ्याचं उत्पत्ती करता पण मीच आहे आणि प्रलय करता पण मीच आहे. आता थोडक्यात आपण जाणलंय भगवंतांच्या शक्ती काय आहेत. भौतिक शक्ती भगवंतांचे श्रेष्ठ शक्ती जीव, जे आपण सगळे जीवात्मा आहोत. मग भगवंतांनी आता 7.7 मध्ये स्वतःबद्दल सांगितलंय की मत्तः परतरम न अन्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वम इदं प्रोतम सूत्रे मणी गणा इव. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तर थोडक्यात आपण जाणलंय उत्पत्ती करता भगवंत आहेत, प्रलय करता भगवंत आहेत, पालन पोषण करता परमेश्वर, सगळं काही भगवंत आहेत. पण भगवंत आणि जीव यांचा संबंध काय? तर भगवंतांचे आपण सगळे जीव आहोत, ते अंश आहोत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास आहोत. प्रकृती ही सुद्धा भगवंतांचीच आहे आणि जीव काय करता आहेत, या जगतात येऊन या प्रकृतीच्या साधनांचा उपभोग करू इच्छित आहेत. आणि ही भौतिक प्रकृती ही सुद्धा भगवंतांची शक्ती आहे. तर भगवंतांनी या 7व्या अध्यायात जीव काय आहेत, भौतिक प्रकृती काय आहे, भगवंतांचं स्वरूप काय आहे आणि सगळे हे जीव आणि प्रकृती भगवंतांच्या अधीन आहेत, हे सगळं समजावून सांगितलं आहे. आणि पुढे भगवंतांच्या प्राप्तीचा एक मार्ग, जो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, तो शुद्ध भक्तीचा मार्ग आहे. त्याबद्दल भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलं आहे, त्याचा आपण आधीच अभ्यास केलेला आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.